आता एक मोठी बातमी आहे। सिनेटच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा दुसरा विजय आता मिळालेला आहे। शीतल देवरुखकर शेठ या विजयी झालेल्या आहेत। सलग दुसरा विजय हा युवा सेनेनं मिळवलेला आहे। त्यामुळे सिनेटच्या निवडणुकांची आता मतमोजणी सध्या सुरू आहे आणि हा दुसरा विजय हा युवा सेनेला मिळालेला आहे। याआधी मयूर पांचाळ यांना विजय मिळालेला होता आणि त्यानंतर आता हा सलग दुसरा विजय युवा सेनेला मिळालेला आहे। सध्या सिनेटच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया ही निकाल मतमोजणी प्रक्रिया ही सध्या सुरू आहे आणि युवा सेनेला सलग आता दुसऱ्यांदा विजय हा मिळालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहे। वेदांत, सलग दुसरा विजय हा युवा सेनेला मिळालेला आहे। सिद्धेश, आपण बघतोय 5 आरक्षित जागांची आता निकाल लागायला सुरुवात झाली आहे। पहिला विजय आपण बघितलं मयूर पांचाळ जे ओबीसी प्रवर्गातून येतात त्या युवा सेनेच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे आणि दुसरा विजय शीतल शेठ देवरुखकर ज्या एससी प्रवर्गातून येतात त्यांचा सुद्धा विजय झालेला आहे। 5000च्या वरती त्यांना मतं मिळालेली आहेत आणि समोरचे जे अभाविपचे उमेदवार होते त्यांना साधारणपणे आपण बघतोय राजेंद्र सायगावकर यांना साधारणपणे 1000च्या जवळपास हे मतं मिळालेली आहेत आणि या प्रवर्गाची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता अधिकृत जे निर्णय आहेत ते निवडणूक अधिकारी हे जाहीर करतील। मात्र आतापर्यंत 2 विजय आणि इतर जे आरक्षित जागा आहेत त्यावर सुद्धा युवा सेनेचे इतर 3 उमेदवार आघाडीवर आहेत। म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर एक साधारणपणे अर्ध्या तासात इतर जे 3 उमेदवार आहेत ज्यामध्ये महिला प्रवर्ग आहे त्यासोबत एसटी कॅटेगरी आणि एनटी प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यावर सुद्धा युवा सेनेचे उमेदवार हे आघाडीवर आहेत आणि थोड्याच वेळात यांचे सुद्धा निकाल अधिकृतरित्या जाहीर होतील। आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये युवा सेनेचे 2 उमेदवार हे विजयी झालेत। नक्कीच वेदांत, धन्यवाद दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।